नमस्कार, मी अजय पावरा. सातपुड्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातून आलेले आदिवासी बांधव, विविध जिल्ह्यामधून नाशिकमध्ये दाखल झालेले समाज बांधव आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कासाठी आता निर्णायक लढा देताना पाहायला मिळत आहे. आदिवासी विकास विभागाने जाहीर केलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाचे शासन निर्णयाविरोधातील आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलनास्थळी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. नवीन वसतिगृह JR मधील विद्यार्थ्यांना अमान्य असलेल्या अटी पूर्णपणे रद्द कराव्यात ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या मते शासकीय वसतिगृह ही त्यांच्या शिक्षणाची अत्यंत महत्त्वाची आधार व्यवस्था आहे. विशेषतः सातपुड्याच्या दुर्गम भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाशिवाय शहरात राहून शिक्षण घेणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे नवीन शासकीय वसतिगृह JR पूर्णपणे रद्द झालाच पाहिजे या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. तिसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून सकाळच्या वेळी आंदोलनास्थळी दिसणारे दृश्य हे या संघर्षाची तीव्रता दाखवणारे आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी रात्री आंदोलनास्थळीच मुक्कामी राहिले. सकाळी विद्यार्थी विविध अवस्थेत झोपलेले दिसून आले. काहींनी उपलब्ध जागेत चटई, कापड किंवा साध्या आधारावर रात्र काढली, तर काही विद्यार्थी उघड्यावरच विश्रांती घेताना दिसले. शिक्षणासाठी घरापासून दूर असलेली ही तरुण मुले आता आपल्या शैक्षणिक हक्कासाठी आंदोलनाच्या मैदानात रात्र घालवत आहे. त्यांच्या या संघर्षातून प्रश्न निर्माण होतो. ज्यांच्या हातात पुस्तक असायला हवीत त्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलनास्थळी रात्र घालण्याची वेळ का आली? आंदोलनकर्त्यांचा दावा आहे की शासनाने विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन निर्णय घ्यावा. केवळ प्रशासकीय नियम आणि अटी लागू करण्यापेक्षा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची वास्तविक परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. सातपुड्याचा विद्यार्थी नाशिकमध्ये का आला? सातपुड्याच्या डोंगराळ भागातील अनेक गावांमधून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. अनेक गावांमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह म्हणजे केवळ राहण्याची जागा नाही, ते त्यांच्या शिक्षणाचा आधार आहे. वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसेल किंवा प्रवेशासाठीच्या अटी कठीण झाल्या तर गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांसमोर शिक्षण सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती आंदोलनकर्ते व्यक्त करत आहेत. म्हणूनच हा संघर्ष केवळ एका JR विरोधातील संघर्ष नसून शिक्षणाच्या संधी टिकवण्यासाठीचा लढा असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. विविध जिल्ह्यामधून समाज बांधवांची उपस्थिती. नाशिकमधील या आंदोलनाला सातपुड्यासह विविध जिल्ह्यामधून आलेल्या समाज बांधवांचा पाठिंबा मिळत असल्याचे आंदोलनास्थळी दिसत आहे. विद्यार्थी एकटे नाही तर त्यांच्या मागण्याच्या समर्थनार्थ समाजातील विविध घटकही सहभागी होत आहे. आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांना अमान्य असलेल्या तरतुदी मागे घ्याव्यात. विद्यार्थ्यांचे शासनाला आवाहन. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी शासनाला शांततेने पूर्ण ठामपणे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलन हे कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. आमच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या मागण्या गांभीर्याने एका आणि नवीन वसतिगृह JR मागे घ्या, अशी भावना आंदोलनास्थळी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक आदिवासी विद्यार्थी आणि समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने एकत्र यावे असे आवाहन केले आहे. मात्र आंदोलन शांततामय, शिस्तबद्ध आणि कायदेशीर मार्गानेच पुढे नेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. आता शासनाची भूमिका महत्त्वाची. आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू झाला. विद्यार्थी आंदोलनास्थळी मुक्काम करून आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता शासन आणि आदिवासी विकास विभाग या आंदोलनाची कशी दखल घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकृत चर्चा होते का? नवीन JR मधील विद्यार्थ्यांना आक्षेप असलेल्या तरतुदींचा पुनर्विचार होतो का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची JR पूर्णपणे रद्द करा ही प्रमुख मागणी शासन मान्य करणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. दरम्यान आंदोलनास्थळी सकाळचे हे दृश्य केवळ काही विद्यार्थी झोपलेले असल्याचे दृश्य नाही. या दृश्यामागे त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या अडचणीची आणि त्यांच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची कहाणी आहे.
एका बाजूला सातपुड्याच्या दुर्गम भागातून आलेले विद्यार्थी, दुसऱ्या बाजूला शिक्षणाची स्वप्ने आणि त्यासमोर वसतिगृहाचा प्रश्न. या संघर्षात विद्यार्थी किती दिवस आंदोलनस्थळी ठाम राहणार आणि शासन त्यांची मागणी कधी ऐकणार, हा आता सर्वांसमोरचा प्रश्न आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन. सातपुड्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपल्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांसाठी जागरूक राहा. आपल्या हक्काची माहिती घ्या, अधिकृत शासन निर्णय समजून घ्या आणि आपल्या मागण्या शांततामय, लोकशाही व कायदेशीर मार्गाने मांडण्यासाठी संघटित व्हा. आंदोलनात सहभागी होताना कोणत्याही प्रकारची हिंसा, तोडफोड, धमकी किंवा कायदा हातात घेण्याचे प्रकार टाळा. तुमचा आवाज अधिक प्रभावी होण्यासाठी शिस्त, एकजूट आणि तथ्याधारित भूमिका महत्त्वाची आहे. आज नाशिकमध्ये विद्यार्थी झोपलेले दिसत आहेत, पण त्यांच्या डोळ्यात शिक्षणाचे स्वप्न आहे. हा आवाज शासनापर्यंत पोहोचतो का? त्यांच्या मागण्यावर निर्णय होतो का? आणि नवीन वसतिगृह GR बाबत शासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.